रखुमादेवी वारा बापा रखुमादेवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा देहा विचारावे येऊने नर देहा विचारावे धरावा पै धीर भजन मार्गे चंचल चेता से देवोने आठा चंचल चेता से देवोने आठाए संतांचे पायले न भावे भावाचा पै हाते धरावा निश्चय भावाचा पै हाते धरावा निश्चय जेने भव भय देशोधरी आत्मा परते जगी साधन सोपे नाही आत्मा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ चंचल चेता से ठेवून आठा चंचल चेता से ठेवून आठा असंता से पायले न भावे तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आई जाणे जयाचा मेरो झाला चंचलाची तासे ठेवून आटा देवोनी आटाई हे संतांचे पायले नवावे ढोंबार कुमाये जय जय ढोंबार कुमाये जय जय ढोंबार कुमाये जय जय ढोंबार कुमाये जय जय ढोंबार कुमाय 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 विचारावे सार विचारावे सार ये मुनी
येऊनी नर देहा विचारावे सार 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 धरावा पैजी भजन मार्गे धरावा पैजी भजन मार्गे चंचल चेता से ठेवणे आठाई 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 धरावा पैधीर भजन मार्गे धरावा पैधीर भजन मार्गे चंचल चेता से चंचल चेता से चंचल चित्ता से ठेवणी आठाई चंचल चित्ता से ठेवणी आठाई संतांची माय लीन व्हावे लीन लीन व्हावे लीन व्हावे लीन सदाचे पाये पाये लीनवावे 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 सदाचे पाये सदा
येऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गे चंचल चित्तासे ठेवून आठाई संतांची पायी लीन व्हावे भावाचा पै हाते धरावा निश्चय तेने भवभोय देशोधडी नामा परते जगे साधन सोपे नाही आवडीने गाये सर्व काळ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासे ठेवून आठाई संताची पाये लीन भावे विठाला विठाला समचरण सरोजं सांद्र नीलापदाभो जगरण हित पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रं सदैधवलहास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे तेचे नमस्कारुणी आता येवोनी नरदेहा विचारावे सार
धरावा पै धीर भजन मार्गे चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा सर्वांच्या सुपरिचित असणारा या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी देहाला आल्यानंतर या देहाची इति कर्तव्यता काय आहे आणि ती इति कर्तव्यता चोखपणे बजावल्यानंतर जीवनाला अंतिम जीवनामध्ये काय साफल्य प्राप्त होणार आहे या गोष्टीचा निर्णय जगद्गुरु तुकोबर अभंगाद्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपला हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे. सर्वांचे सुपरिचित असणारे कैलासवासी अर्जुनराव आबाजी पाटील मोगल कैलासवासी अर्जुन काकांना इहे लोकाची यात्रा संपून आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता संपूर्ण असणारा हा मोगल परिवार त्यांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी जिजाबाई अर्जुनराव मोगल. त्यांचे सुपुत्र आहे आदरणीय बाळासाहेब अर्जुन पाटील मोगल सुरेश अर्जुन पाटील मोगल. त्यांचे नातू आहे महेंद्र भाऊ शुभम भाऊ साईनाथ भाऊ आणि गणेश भाऊ योगिताताई अभिजित लांडगे एक नात आहे. सुवर्णाताई अक्षय गोडगे नात आहे आणि गंगा भागीरथी लताबाई भीमराज मोगल त्यांच्या सुनबाई आहे. समस्त असणारा हा मोगल परिवार या परिवाराने कैलासवासी अर्जुन काकांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरिता श्राद्धविधीच्या निमित्ताने ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये पिंडदान विधी त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण गुणगान घडावं आणि कैलासवासी काकांना सद्गती प्राप्त व्हावी परमोच्च अशा प्रकारची स्थिती प्राप्त व्हावी हाच उदात्त हेतू अंतःकरणामध्ये ठेवून आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आहे. विठ्ठल मृत्यूलोकामध्ये प्राप्त झालेले मनुष्य जीवन एक ना एक दिवस जाणार हे मात्र निर्विवाद आहे. कारण आपण ज्या लोकामध्ये जन्माला आलो त्या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. या लोकामध्ये जन्माला आलेला जीव कोणी असला कसाही असला कुठेही असला आणि किती जरी असला तरी त्याला एक दिवस हा मृत्यूलोक मात्र सोडावा लागणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात जी वस्तू जन्माला येते उपजल्या जाते तिला नाश निश्चित असतो. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिक्रमेगा. ज्ञानोबरायांची भाषा ऐकली तुम्ही. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची या सोवळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. देहाच्या गावाला नंतर एक दिवस जावंच लागतं नाही म्हणून चालत नाही. भल्या भल्याला चुकलं नाही नागनाथ बाबा. आजा मेला पूजा मेला बाप मसना गेला. समर्पक प्रमाण आमच्या नागनाथ महाराजाने दिलं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कोठे. मृत्यूलोक म्हणजे धर्मशाळा आहे. धर्मशाळेचा नियम आहे आलेल्या प्रवाशाला जागा देणं मुदत संपली त्याला काढून देणं.
आपला आजोबा पंजोबा खापर पंजोबा चिपड पंजोबा सगळी परंपरा निघून गेली. देखत देखत नातो पंतो तोही दैसा झाला. भल्या भल्याला चुकला नाही मृत्यू. शास्त्रातली बरीचशी उदाहरणं मी नेहमी सांगत असतो. हिरण्यकश्यपूला किती आयुष्य होतं? 1,60 कोटी देखा 30,10,700 आणि 9 महिन्याचं आयुष्य हिरण्यकश्यपूला. पण तया हिरण्यकश्यपा काय झाली? लंकेचा मालक असणारा राजा रावणाला 14 चौकडे आयुष्य होतं. परिवाराचा विचार जर केला तर 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातवंड, एवढा मोठा परिवार. सत्तेचा विचार जर केला तर 33 कोटी देव बंदीखान्यात ठेवणे एवढं सामर्थ्य जगाच्या बाजारामध्ये फक्त रावणाकडेच होतं. श्रीमंतीचा विचार जर केला तर कोटी घरं जिथं काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी लाखानं कोटीनं घरं ज्याच्याकडे होती. आणि भक्तीचा जर विचार केला, रावणाचा 1,000 कमळ देवाला वाहण्याचा संकल्प केला. 999 कमळ वाहून झाले. 1 कमळ कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं देवासमोर कापून टाकलं. एवढी मोठी भक्ती. पण नाही त्या रावणाला मृत्यू लोकांना जीवन जगता आलं. विठाला विठाला स्थूल देह सोडावाच लागतो. देवादिकांना सुद्धा स्थूल देह इथं ठेवता आला नाही महाराज. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांश 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासे. देवादिकांना सुद्धा स्थूल देह सोडावा लागतो. देहाचे 4 प्रकार शास्त्रात आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि 4था महाकारण देह. त्यापैकी हा दिसणारा मॉडेल, याच्यात जोपर्यंत चैतन्य नाम परमात्मा तो आत्माराम शरीरामध्ये आहे तोपर्यंत याला किंमत आहे. तो ज्या दिवशी सोडून निघून जातो त्या दिवशी याला संत म्हणतात. या बुजगावण्याची उपमा दिली महाराज. आज देह काय खरा, देह संबंधी फक्त देवामुळे आहे. त्याकरता महाराज म्हणतात शरीर कधी जाईल काही सांगता येणार नाही. मोलाचं आयुष्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. देवादिकांना अपेक्षा करून न मिळणारं जीवन तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. स्वर्गीचे अमर इच्छिताते देवा मृत्यूलोकी वावा जन्माम्मा इह लोकीचा हा देह देह देवईची ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो जन्मालो. स्वर्गातल्या देवाला अपेक्षा करून न मिळणारं जीवन तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात बडे भाग माणूस तन पावा. फार मोठ्या भाग्याने जीवन मिळालंय. मोक्ष प्राप्तीचा जीवनमुक्ती आणि देह पाहतानंतर विदेह मुक्तीचा आनंद लुटण्याचं एकमेव साधन मनुष्य जीवन आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय म्हणजे आपल्या जीवनाला गोल्डन चान्स आहे. जाती ऐशी घडी पुन्हा नाही. एकदा निघून गेलं तर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जगात बऱ्या गोष्टी अपेक्षा करून मिळतात पण मनुष्य जीवन अपेक्षा करून सुद्धा न मिळणारं जीवन आहे. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. काही कालापुरता आपल्याला भगवंताने उसनं दिलाय. आपलं काम करायचं आणि त्याचं त्याला परत करायचंय. विठाला विठाला देह हा पाचाचा आणि परत करायचंय. शेकी त्याचा त्यासी. पण उसनी आणलेली वस्तू आपलं काम करून परत द्यायची बरं का.
एखाद्याला माणसाला एखादा लाख रुपयाची गरज आहे, समजा एखाद्याने 1 लाख रुपये त्याला दिले, बाबा तुझं काम करून घे, तुझ्याकडे आल्यानंतर माझे मला परत कर. पण त्यांनी काय डोक्यात ठेवलं, 1 महिन्याने याचे पैसे आपल्याला परत करायचे, मग तसेच घरात आणून ठेवले कपाटामध्ये. 1 महिन्याने याचे देण्याच्या वेळेला आपण कोणाकडून आणणार, कोणाकडे मागणार, परत आहे तसे नेऊन दिले. देणाऱ्याला फायदा झाला नाही आणि घेणाऱ्याला सुद्धा फायदा झाला नाही. आपल्या कामासाठी आणले ते काम करायचं आणि मुदत संपली की त्याची त्याला परत नेऊन द्यायचं. तसा हा देह दिला कशा करता, जिने हा जीव दिला दान, तयाची करीन मी चिंतन. जग जीवन नारायण गायन गुण तयाचे, जोया भेवरेचा तेरी कट धरून आगरी, पावले समती साजरे अंतरी धरून राहेन. देवाने दान केला हे तसं आहे ना महाराज, काही कालापुरतं दिलेलं आहे. एका कवीने सुंदर वर्णन केलेले, आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने ही आजमाए हैं. लोग कांटों पे बज के चलते हैं, फूलों से रकमकाए हैं. तू किसी के ऐब को मेनका बनकर, तू किसी के ऐब को मेनका बनकर, हम तो बुले बुरे तेरे नजर खराब बनकर. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा, और माटी का पुतला किसी दिन माटी पे मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो, बुरा मिला नहीं कोई, जब गट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकालना पडेगा. एक दिवस आपल्याला एक घर सोडून जायचंय, पण दिलं कशा करता त्याचं प्रवृत्ती निमित्त जाणून घ्यायचंय. येताना आपण आपल्या सोबत काही आणलं नाही, जाताना आपल्याला सोबत काही न्यायचं नाहीये. आपण इथं कमवलेली श्रीमंती इथं सोडून जायची आहे. व्यावहारिक श्रीमंती आपल्या सोबत येणार नाही, तिच्यावर कोणीतरी दुसराच डोळा ठेवून आहे. ज्यांच्यासाठी कमवले तेच आपल्याला एक दिवस काढी लावणार आहे. जगद्गुरु तुकोबांचा अभंग हा मुद्दाम निवडलाय. आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करत असताना व्यावहारिक श्रीमंतीचा उपभोग व्यावहारिक जीवन जगत असताना घडेल,
पण आपण कमावलेली श्रीमंती आपल्याला सोबत नेता येणार नाही. धन और दौलत मालिक जाना यही पड़ा रह जाएगा. हो माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा. धन और दौलत मालिक जाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, हो सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, ले लो रे कोई शाम का प्याला, शोर मचाए गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम राम राम. वा 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 वा. आमच्या विशाल महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण दिलं. मनुष्य जीवनामध्ये कमवलेली श्रीमंती इथं सोडून जायची आहे. अभंगाचं फार चिंतन करावं असं तुम्हाला मी काही सांगणार नाही, पण अभंगाचा भाव तुमच्या लक्षात येऊन जाईल. एका कवीने सुंदर वर्णन केलेले. तूने जो कमाया है तो, तूने जो कमाया है तो, तूने जो कमाया है तो दूसरा ही खाएगा. खाली हाथ से आया है तो खाली हाथ से जाएगा. खाली हाथ से आया है तो खाली हाथ से जाएगा. खाली हाथ से आया है तो खाली हाथ जाएगा. वा वा. येताना आपण रडत आलो, समाज आपल्याकडे बघून हसत होता. आता असं काम करून जायचंय, आपण जाताना हसत जायचं. संबंध विश्व आपल्या वीराने रडलं पाहिजे. जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोए, ऐशी करणी कर चरपडे तुम हसे जग रोए. महाराज, असं जीवनामध्ये आम्हाला काय करावं लागणार म्हणजे समाज आमच्या वीराने रडेल आणि आम्ही हसत हसत या जगाच्या निरोप घेऊ. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जीवन ज्याच्याकरता वापरलंय दिलंय त्याच्याकरता जर वापरलं तर जीवनाचं सोनं होईल आणि तुमचा जगतामध्ये कीर्तिरूपी सुगंध ज्या दिवशी दरवळेल, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काही दिवस मृत्यूलोकामध्ये जिवंत राहण्याची संधी प्राप्त होईल. पशु का होत पनैया नरका कचून हो, एक बार नर करणी करेसो नरका नारायण होय. पशु जर मेला तर पशुचं चामडं कुठंतरी पनैया म्हणून मोठे करता कशा करता वापरला जातो. माणसाचं कातडं चामडं कुठंच कामाला येत नाही. पण माणसाने चांगल्या पद्धतीचं काम केलं, सत्कर्म केले, परमार्थ केला तर नराचा नारायण बनवू शकतो. एवढं सामर्थ्य मनुष्य जीवनात आहे. विठाला विठाला. त्याकरता काय केलं पाहिजे महाराज? त्याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आसार वस्तूचा असणारा तुम्ही जर विचार केला तर जीवन सुद्धा आसार बनेल. मिथ्या वस्तूचं चिंतन केलं जीवन सुद्धा मिथ्या बनेल. जीवनाला काही किंमत राहणार नाही. पण तुमचा गेल्यानंतर सुद्धा जगतामध्ये सुगंध दरवळावा असं वाटत असेल, एकच काम करा. फार काही विचारामध्ये जीवन घालवण्यापेक्षा जीवनामध्ये आपल्या जीवनाचं यथार्थ जे करणार आहे, जीवनाला आनंद प्राप्त करून देणार अशी कोणती गोष्ट आहे, त्या सार तत्वाचा जीवनामध्ये विचार करा. आहे तोपर्यंत त्याचं चिंतन करून जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद लुटा आणि देह पातानंतर सुद्धा विदेमुक्तीचा आनंद जीवनामध्ये प्राप्त होईल. असं काम जीवनामध्ये तुम्ही करायचंय. महाराज नेमकं करायचं तर करी जाता जाता सांगून विचारा
वा 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 वा, एकदा टाळी वाजवा आमच्या नागनाथ महाराजांसाठी. आम्ही या गोष्टी जाणून आहोत. या लॉन्स मध्ये तुम्हाला आमचं कीर्तन कळणार नाही, पण काहीतरी चालू आहे असं तर तुम्हाला कळेल. विठाला विठाला तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये एकच विचार करा, येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे. सार तत्वाचा विचार करा. जगतामध्ये खरं काय आहे, खोटं काय आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या हिताचं काय आहे, आपल्या अहिताचं काय आहे, आपल्याला सन्मार्गाचं मार्गदर्शन करणारी कोणती गोष्ट आहे, आणि आपल्याला दुष्कर्म म्हणजे वाईट मार्गाचं मार्गक्रमण करून देणारी अशी कोणती गोष्ट आहे, याचा आपण अद्याप विचार केलेला नाही. विचार केला पाहिजे. मनुष्य जीवनाचं हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. जीवनाचं हित झालं पाहिजे, जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, आपलं मिळालेलं जीवन सदगतीला गेलं पाहिजे. याकरता मनुष्य रूपाने आपल्याला भगवंतानी घडवलंय. मग देवाला का डोकं नव्हतं गो? देवाने सृष्टी निर्माण करत असताना 4 कानी 84 लक्षणीतून नाना प्रकारचे जीव जंतू कीटक पशु प्राणी आणि मनुष्य मात्र जन्माला घातले. सगळे जीव आडव्या मॉडेलचे बनवले, पण माणूसच एक उभा बनवला. कशा करता? ग्रामपंचायतीची निवडणूक आली, आता कोण उभं राहणार हा देवाला प्रश्न पडला असावा. या करता नाही, याला उभं बनवलं. याच्या पाठीमागचा देवाचा हेतू असा आहे, इतर देहापेक्षा इतर जीवनापेक्षा आगळं वेगळं जीवन म्हणजे मनुष्य जीवन भगवंतानी बनवलं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचं ज्ञान अनेक जाण सर्वा ठाई. मोक्ष प्राप्तीचं ज्ञान, भगवत प्राप्तीचं ज्ञान फक्त मनुष्य जीवनात आहे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. विठाल विठाल महाराज या करताही जीवन दिलंय आपल्याला. मग सार तत्व जगतामध्ये काय आहे? सार तत्वाचा विचार जर केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्यामध्ये चिंतन केलेले. नासतो विद्येते भावो ना भावो विद्येते सतः, या श्लोकाखाली चिंतन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, तेत उडे ते फलकट जाणो आले. धान्य सार स्वरूपाचं असतं आणि भूस सार स्वरूपाचं असतं. अनेक ओव्या आहे ना तरी जाणवेच्या आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, तैसे विचारिता निरसली प्रपंचू सजे सांडवली, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. प्रपंच आसार स्वरूपाचा आहे. मरेपर्यंत प्रपंच केला तर जीवनामध्ये समाधान प्राप्त होणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जीवन निघून जाईल पण सुख प्राप्त होणार नाही. जसं शेळीच्या गळ्यातल्या स्तनांनी आजपर्यंत कोणालाच दूध दिलं नाही, आणि साबरीच्या झाडाला फळं आणि फुलं आजपर्यंत कधी आले नाही, तशी संसाराचं वर्णन करत असताना संसार त्या पद्धतीने ज्याच्यामध्ये फल नावाची श्रुती कट झालेली आहे त्याला असणारा संसार म्हणतात महाराज. फल कट तो संसार, फल कट तो संसार, फलकट तो संसार येथे सार भगवंत. ज्याच्यात फल नाहीये, साबरी वाडी नल्या सरळावरी फळ ना तो पोकळा, जैसे स्तन झाली गळा शेळीची. मरेपर्यंत संसार केला तर चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसत नाही, पण परमार्थ तुम्ही थोडा जरी केला ना महाराज, सकाळी 5 मिनिटाची पूजा करतो माणूस आणि दिवसभर कॉलर टाईट करून फिरतो. 5 मिनिटं देवाची पूजा केली तर दिवसभर कॉलर टाईट करून फिरतो, म्हणजे आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. ज्याने आपल्या जीवनातला एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविने जाऊ दिला नाही, वाया जाऊ दिला नाही, त्याच्या जीवनामध्ये किती आनंद आहे महाराज. एक तुकडोजी महाराजांची कविता होती आपल्याला शाळेमध्ये, तुम्ही सर्वांनी ऐकलेली महाराज. केवळ आनंद. पूर्वीच्या काळामध्ये लोक फक्त आनंद उपभोगायचे महाराज.
आता श्रीमंती भरपूर आहे पण आनंद नावाची गोष्ट जीवनात नाही आहे. किती आनंद मिळायचा एका वर्णन केलंय तुकडोजी महाराजांनी. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझा, या झोपडीत माझा, या झोपडीत याला तरी सुखिया झालं तरी सुखे जा गवनाची ना मोजा, कोणाची ना मोजा या झोपडीत तुकडोजी महाराज म्हणायचे किती आनंदी आनंद. हे देहरूपी झोपडी आहे आणि या देहरूपी झोपडीमध्ये आपल्याला फक्त आनंद लुटण्याकरता यायचंय. आपण जीवनाचं सार आजपर्यंत जोपासलं नाहीये. आपण श्रीमंती कमवली ज्यांच्यासाठी ती आपल्याला एक दिवस काढी लावणार यात संशय नाही आहे. पण आपल्या सोबत काय, आपल्या जीवनाचं काय, आपण येऊन केलं काय, आपल्या जीवनात शेवटी आपल्या हातात काय पडणार आहे याचा आजपर्यंत आपण विचार केला नाही. अनेकांची अंत्ययात्रा पाहिली, अनेकांचे दहन पाहिली, एक पाहत असा एकाची दहने, पण आपण सावध झालो नाही. सावध त्या गुन्हेकारी नव्हा. सावध होऊन काय करायचं बाबा? सावध होऊन भजनी लागा देव कला, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वा 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 वा. ओघा ओघाने महाराजांचं प्रमाण आलं. महाराज सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. शिवेला घेतलेल्या अभंग तुकाराम महाराज ते सांगतात. महाराज येऊनी नरद्या विचारावे सार, धरा बापाई धीर भजन मार्गी. भजन मार्गामध्ये तुम्ही जा. भक्ती साधनेच्या दिशेने तुम्ही आपल्या जीवनाची मार्गक्रमण करा. तुम्ही थोडा जरी नामस्मरण केलं, थोडी जरी भजन साधना केली ना महाराज, चित्रगुप्ताच्या खात्यामध्ये आपली लेखणी लिहून ठेवलेली आहे. रामभाऊ पाटलांनी जन्मापासून तर मरेपर्यंत किती तास भजन केलं, किती वेळ खऱ्या अर्थाने साधना केली, किती ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती दिवसामध्ये वाचल्या. हरिपाठ रोज केला की नाही? तुम्ही म्हणसाल महाराज हे तुम्हाला कसं काय माहिती? मी आता कीर्तना करतात त्या ठिकाणून इथं आलेलो आहे. चित्रगुप्ताची लेखणी चालू आहे. जगाच्या बाजारामध्ये आपल्या कर्माची लेखणी दोनच व्यक्तीकडे आहे. एक म्हणजे सटवी माता आणि दुसरं म्हणजे चित्रगुप्त महाराज. असं काम करून जायचंय गड्या, असं भजन करून जायचंय, असं चिंतन करून जायचंय की या जन्मात सुद्धा आनंद मिळाला पाहिजे, गेल्यानंतर परलोकात सुद्धा आपण केलेली साधना आपल्या करा कामाला. हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा सोहणी, सोडविल यमा सोहणी. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा सोहणी, सोडविल यमा सोहणी. वा 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 वा. अत्यंत समर्पक प्रमाण. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमा पासून या. आता जर साधना केली तर परलोकामध्ये सुद्धा कामाला येईल आणि यमाच्या तडाख्यातून आपल्याला सोडवेल.
पण आता जर आपण विषयाचा आनंद लुटायच्या भानगडीत पडलो तर महाराज पुढे यमाचे यमदंड खावे लागणार आहे. मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहु साल, यमाचे किंकर बहु साल, मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. पुढचं भविष्य खूप अवघड आहे महाराज. आता जर भजन साधना केली नाही, सार तत्वाशी आपण निगडीत राहिलो नाही, आपलं जीवन अविनाशी स्वरूपाला प्राप्त होणार नाही. अविनाश करी आपुले आईसे लाभी मना पिसे गोविंदाचे. नाशिवंत देहाला सुद्धा अविनाशी बनवायचं असेल तर अविनाशी तत्वाचं भजन करावं लागेल, साधना करावं लागेल. आता जर साधना केली नाही तर पुढे मात्र यमाचे यमदंड खावे लागणार आहे. दुष्कर्म केला, अत्याचार केला, हिंसाचार केला, भ्रष्टाचार केला, व्यभिचार केला, विषय अधीन झालो आणि व्यसनाधीन झालो तर पुढे भविष्य खूप अवघड आहे. तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ वाही कवटाळी ती. तापलेल्या भूमीहून आपल्याला चालायला लागतं, यमाचे यमदंड खावे लागतात, अग्नीच्या स्तंभाला आलिंगन द्यावं लागतं. यमराजाला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे, यमाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर गड्या हे गिऱ्हाईक आपलं नाहीये. अशा पद्धतीची साधना असावी. आपण इथं जर योग्य पद्धतीचं कर्म संचितामध्ये ठेवून जर गेलो तर आपल्याला त्याचा निश्चित भोग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भोग तो न घडे संचिता वाचोनी. मृत्यूच्या समयाला देवाचं चिंतन करता करता देहातून जर प्राण सुटला तर आपलं जीवन सफल झालं समजावं. तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. काळी जरा नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. काय प्रमाण दिलं? तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नामले मुखा. अंतकाळच्या प्रसंगाला देवाचं चिंतन जर आपल्या मुखाला आलं, विठाला 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 विठाला, जर आलं नाही तर अवघड होईल बरं का. जर देवाचं चिंतन मुखाला आलं, गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये चिंतन करतात. जन्म जन्म मुनी जतन कर, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंति राम कहे आवत नाहे. राम सिया राम जय जय राम. जाकर नाम मरत मुखावा, अधमई मुकुंद भयश्रुती गावा. मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसु दशरथ अजिर बिहारे. राम सिया राम जय जय राम. अधम जरी पुरुष असला आणि देवाचं चिंतन करताना देहातून प्राण सुटला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. त्याकरता आपल्या जीवनाचा शेवट गोड करणारा जगाचा बाप, विश्वाचा मालक देव आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा,
म्हणून जीवनभर त्याचं नामस्मरण करायचंय, त्या तत्वाशी निगडीत राहायचंय आणि जीवनभर भजन केलं तर त्याचा परिणाम शेवटच्या प्रसंगाला निश्चित होईल. विठ्ठल विठ्ठल साधना करत असताना जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना खंडित होता कामा नये. साधनाची गरज कुठपर्यंत असते? जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत देवासाठी आपण भजन करतो ना, जोपर्यंत देव प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना खंडित करून चालणार नाही. त्याकरता महाराज म्हणतात धारावा पै धीर भजन मार्गे. समजा एखादा तरुण मुलगा मृदंग शिकायला गेला, पहिला धागीनाथान घी गीता आला, हरिपाठ वाजवायला लागला की निघाला सप्त्याला, पण ती साधना मात्र फलद्रूप होणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ती साधना आपल्या जीवनामध्ये साध्यापर्यंत पोहोचेपर्यंत केली तरच आनंद देते. बरेच असणारी मुलं तरुणपणात लहानपणामध्ये भजन करताना दिसतात, टाळ वाजवताना दिसतात, पण थोडस कळायला लागले की ते बाटल्याचा आवाज काढायला लागतात, टाळाचा आवाज निघत नाही. ज्याचं देहरूपी घर भाग्यवान आहे त्याच्याच घरामध्ये नेहमी टाळाचा आणि भजनाचा ध्वनी येतो. महाराज बऱ्याच घरामध्ये टाळाचा आवाज कधीच ऐकायला येत नाही. त्याला देहरूपी घर वैष्णवाचं आहे, त्याच्याच घरामध्ये भजन आणि पूजन आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ. भाग्यवंता घरी भजन पूजन. देहरूपी घर याचं भाग्यवान आहे तिथं भजन पूजन घडतं. ठीक आहे महाराज, आम्ही सार तत्व देव परमात्मा निवडलाय, त्याचं भजन करतोय सातत्याने, एक क्षणही देवाच्या चिंतनाने जात नाही, पण आमच्या जीवनाचा उद्धार होईल का? महाराज म्हटले सार तत्वाचं भजनामध्ये तुम्ही धीर धरला, एवढ्यावर तुम्हाला असणारा जीवनाचा उद्धार होणार नाही. त्याकरता तुम्हाला अजून काही नियमाचं परिपालन करावं लागणार आहे. भजन घडण्याकरता, साधना घडण्याकरता तुमच्या मनाची आणि चित्ताची गरज आहे, तुमच्या वृत्तीची गरज आहे, चित्ताची गरज आहे. आणि ते जर विक्षिप्त अवस्थेमध्ये असेल तर तुमच्याकडून ती साधना घडणार नाही. तुम्ही ती साधना फलद्रूप होईपर्यंत ते साधन आपल्या जीवनामध्ये अवलोकित करू शकणार नाही. त्याकरता काय करावं लागेल? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. काकांसाठी टाळी वाजवा सगळे. वा 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 वा. सामान्य माणसं आहे. तुम्ही जर धोतर जर घातलं तर महाराज चांगल्या कीर्तनकाराला घाम फोडसाल. वा 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 वा. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. चंचल चित्तासी ठेवोनी अठाई. चंचल चित्ताला स्थिर करा.
माणसाचं चित्त किती विक्षिप्त आहे महाराज, किती चंचल आहे. मन आणि चित्तावरती माणसाचं भवितव्य अवलंबून आहे महाराज. देहाला काही किंमत नाहीये, मनाला आणि चित्ताला किंमत आहे. चित्त मिले तो सब कुछ मिले. तुम्ही कथा कीर्तनामध्ये श्रवण करण्याकरता बसलेला असताना तुमचं जर चित्त विक्षिप्त असेल तर जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, काय उपयोगाचं आहे. पण ज्याचं चित्त निर्मळ झालं तिथं देव वास्तव्य करतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते ते विठाल विठाल विठ्ठल म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुकाराम महाराज म्हणतात सापामध्ये आणि विंचवामध्ये सुद्धा देव प्रतीतीला येईल तेव्हा जेव्हा तुमचं चित्त शुद्ध होईल त्या प्रसंगाला. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सर्प आणि विंचू सुद्धा कोणाचे अवतार आहे? देवाचे अवतार आहे. पण पुढं सिग्नल पाहून मार्गक्रमणा करा. वंदावे दुरून शिवू नये. सापाला आणि विंचवाला दुरून वंदन करा, स्पर्श करू नका. घरात जर विंचू निघाला आणि तुम्ही लगेच गोपीचंदन उघडून जर त्याच्या नांगीला लावायला लागले तर तो तुम्हाला जे हरी केल्याशिवाय सोडणार नाही. त्याचा तो स्वभाव आहे. साप विंचू सर्वत्र देव प्रतीतीला येण्याकरता जीवनभर भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे. जीवनभर नामस्मरण करावं लागणार आहे. तुमचं आमचं उभं आयुष्य म्हणजे आपल्या जीवनातलं फक्त एक क्षण आहे महाराज. आपल्या जीवनातला एक क्षण देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल्या. आपलं जीवनाचं क्षण भंगूर नाही बरोबरचा. जीवनाचं क्षण भंगूर आहे. उभं आयुष्य देवाचं नामस्मरण करणं म्हणजे एक क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं. विठ्ठल विठ्ठल म्हणून चंचल चित्ताला स्थिर करायचं आहे आणि संतांच्या पायावरती लीन व्हा. संतांच्या का पायावरती लीन व्हायचं? संतांचं जीवन पवित्र आहे. त्यांचे पाय त्यांचे चरण आचरणामुळे पवित्र झालेले असतात आणि त्यांचा पायाचा स्पर्श जर आपल्याला लागला, त्यांच्या चरणाची धूळ जरी आपल्याला लागली तर आपला जीवनाचा सुगंध सुटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराजाच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये रिंगणामध्ये घोडा फिरतो ना रेणाकांत काका, घोडा फिरतो का नाही? तो घोडा फिरत असताना लोक त्या घोड्याच्या पायाखालची माती घेतात आणि आपल्या अंगाला चोळतात की नाही मावजो? तुम्ही ज्ञानोबराईच्या सोहळ्यात बघितलं असेल, टीव्हीला तर पाहिलं असेल की नाही? घोड्याच्या पायाखालची माती लोक आपल्या अंगाला चोळतात. का चोळतात याचं कारण तुम्हाला माहितीये का? साक्षात घोडा म्हणजे ज्ञानोबराय आहे आणि त्या संतांचा पाय स्पर्श ज्या भूमीला लागला ती भूमी सुद्धा काय होते? माती सुद्धा पवित्र बनते. जळोनी जाय वासनेचे बीज, जळोनी जाय वासनेचे बीज, जळोनी जाय वासनेचे बीज. संत चरण रेचे लागता से वासनेचे बीज, जळोनी जाय वासनेचे बीज, जळोनी जाय वासनेचे बीज, जळोनी जाय. वा 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 वा, आमच्या विशाल बाबांनी गोड प्रमाण दिलं. संत चरण रोज लागता सहज सहज जरी स्पर्श झाला तर जीवनातल्या सगळ्या वासना निवृत्त होतात. एवढा त्यांच्या चरण स्पर्शामध्ये एवढा पावर आहे. आपण जर पुढे चाललो ना आपल्या एखाद्या माणसाने आपल्या पायाखालची माती घेतली ना अंगाला चोळली, असं कधी घडलंय का? का तुमच्या गावात आहे का असं एखादा माणूस? आपण पुढे चाललो का लोक आपल्या पायाखालची माती नाही 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 आपण पुढे चाललो का लोक जेसीबी घेऊन आपल्या पाठीमागे असतात. याच्या पायाखालची माती उकरणे आणि बांधाला नेऊन लावणे. ही जमिनीत काही पिकू देणार नाही. आपलं आचरण नाही, आपल्या पायामध्ये ती ताकद नाही, ते सामर्थ्य नाही. संतांचं जीवन पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून त्यांच्या चरणाची माती सुद्धा पवित्र आहे.
देवाच्या चरणाची माती आणि संताच्या चरणाची माती जीवनाच्या उद्धाराला कारणीभूत आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल म्हणून नामदेवरायच्या पाठीमाग जगाचा बाप पळत होता. नामयाचे पाठी चाले केशी राज देवाईची राजा चरणीची मागे देवाईची राजा चरणीची मागे धावत चाला दे मागे 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 चाला दे मागे मागे देवाईची राजा चरणीची मागे देवाईची राजा चरणीची मागे धावत चाला मागे वैभव महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण देवाईची रोज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव सुद्धा संतांच्या पायाची चरणाची धूळ आपल्याला लागावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता संतांच्या पाठीमागे पळतो. आम्हाला जर त्यांचा स्पर्श झाला तर आपल्या जीवनाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. संताच्या संगतीने दगडाचा उद्धार झाला. नेवाशी गावी ज्या दगडाला ज्ञानोबरांनी पाठ टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या दगडाचं मंदिर बनलं. तर आपण जिवंत माणसं आहोत. आपल्याला सत्संग घडला तर या जीवनाचा सुगंध आणि प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात चंचल चित्ताला स्थिर करा आणि संतांच्या पायावर लीन व्हा. काही लोक अजूनही एखाद्या पुढाऱ्याच्या पायावर लीन झालो तर फायदा होणार नाही का? पुढाऱ्याच्या संगतीत गेला तर डाब्याचीच पंगत मिळेल तुम्हाला. पण संताच्या संगतीत गेला संत संगत में 3 गुण है हर कोई लागत पाव खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ भी जाओ. शेवटी वैकुंठाची प्राप्ती आनंदाची प्राप्ती आहे. म्हणून संताचे पायी लीन व्हावे. सतसंगतीत तुमचं जीवन जर गेलं तर तुम्हाला दुष्कर्म करण्याची वृत्तीच निर्माण होणार नाही. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी बन गई प्रहलाद जी बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी बन गई हरि सुमरने में लागे रे हरि सुमरने में लागे तेरी अच्छी बने संतन के संग लागे तेरी अच्छी बने संग लागे तेरी अच्छी बने तेरी अच्छी बने तेरी अच्छी बने. वाह वाह वाह. ध्रुव जी की बन गए प्रहलाद जी के बन गई. ध्रुव बाळ आणि भक्त प्रल्हाद संताच्या संगतीने जसं यांचं जीवन उज्ज्वल ठरलं. संतन के संग लाग रे तेऱ्याची बनेगी. म्हणून संतांची पायी लीन व्हावे. आणि सत्संगामध्ये जर गेलं तर माणसाला सद्बुद्धी निर्माण होते. मदाला सनावाची माता आपल्या बाळाला पाळण्यात टाकून झोका देत असताना ही शिकवण द्यायची. उठ पुत्र जाई बाळा तीर्थ रे हिंड साधू आणि संत तेथे असते उदंड. आत्मज्ञानी जो कोणी बोले वितंड तो तुझ गुरु करी मग तुझ भुजविला प्रचंड. उठ पुत्र जाई बाळा तीर्थ रे हिंड पर्य दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. सत्संग करा. संताच्या संगतीत गेलात अंतकरणामध्ये दृढ भाव निर्माण होतो.
आणि दृढ भावनेने देवाचं नामस्मरण जर केलं तर मनातल्या सर्व आकांक्षा अपेक्षा पूर्ण होतात. विठाला विठाला विठाला. काही लोक म्हटले महाराज आम्ही सतसंगती जायला तयार आहोत, सार तत्वाचा विचार करू आणि देवाचं नामस्मरण आम्ही श्रद्धेने भावनेने जर केलं तर आमच्या पाठीमागं लागलेल्या जन्मने मृतावाचं दुःख आहे आणि बाधित आमची असणार. त्यावेळेस त्या भगवंताच्या भावनिष्ठानाकरणातून केलेल्या साधनेचं फलश्रुती सांगत असताना अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वर्णन केलेले. भावाचा पैयात धरावानी जाये, भावाचा पैयात धरावानी जाये, भावाचा पैयात धरावानी तेने भव भया देशो तेने भव भया देशो तेने भव देशो दडी चंचल टाळी वाजवा लेकरासाठी. वा 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 वा. त्याचा आवाज आहे ना अजून बाळ आवाज आहे. मला सुद्धा असाच आवाज होता नागनाथ बाबा, पण जसं वय वाढलं तसं आवाज बेसूर झाला. आवाजात माणसाच्या वय वाढलं की आवाजात बदल होतो, गोड मंजूळ आवाजामध्ये. वा 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 वा. बावाच्या पैहाते दरावा निश्चय तेने भाव भय देशोधडी. भव आणि भयाती जन्म आणि मृत्यू नावाच्या संसार सागरातून ही जीवनरूपी नौका निवृत्त होत चालते. त्याकरता याच्या पलीकडे अजून एखादं सोपं साधन नाही का हो महाराज? असं साधन सांगा की पट्टदिशी ते साधनाचं अवलोकन केलं की जीवन देशोधडीला जाईल. सोपं साधन पाहिजे, खात्रीचं पाहिजे, हमीचं पाहिजे, आत्मविश्वासाचं पाहिजे आणि अनुभवाचं पाहिजे. असं सगळ्यात सोपं साधन सामान्यातल्या सामान्य जीवाला साधनाचं अवलोकन करून आणि साध्यापर्यंत नाम देवापर्यंत आनंदापर्यंत पोहोचता येईल असं साधन जगात नाही का? नाम परते जगी साधन सोपे नाही, नाम परते जगी साधन सोपे नाही, साधन सोपे नाही, साधन सोपे नाही. नाम परते जगी साधन सोपे नाही, नाम परते जगी साधन सोपे नाही, नाम परते जगी साधन सोपे नाही, साधन सोपे नाही, साधन सोपे नाही. नाम परते जगी साधन सोपे नाही. आवडीने गाय सर्व काळ, आवडीने गाय सर्व काळ. चित्तासी
अत्यंत गोड. नामाप्रते जगी साधन सोपे नाही, सगळे अवघडच आहे. त्याकरता आवडीने गाई सर्व काळ. नामस्मरण सर्वात सोपं आहे ना. नामसंकीर्तन साधन पै सोपे. पण सोपं जरी साधन असलं तर साधन करणारा शहाणा पाहिजे. शहाणा तो धनी घेतो असे. तू का म्हणे सोपे आहे सर्व आवडे. त्याकरता नामस्मरण करा. नामचिंत रूपी वाटेने जा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे. पांडुरंग भेटे भरोसेने. देव निश्चित भेटेल खात्रीने हमीने महाराज सांगतात. ठीक आहे महाराज, जीवनभर नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम अंतकाळच्या प्रसंगाला होईलच होईल. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकली. सुंदर वर्णन केलंय. पण आपल्याला वेळ कमी आहे. आपली वेळ जवळजवळ संपलेली. रात्र थोडी आणि सोंग फार. विठाला विठाला म्हणून नामाप्रते जगी साधन सोपे नाही. आवडीने गाई सर्व काळ. काही लोक म्हटले मला सवडीने गायला तर चालणार नाही का. नाही चालणार. आवडीने व्हावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्याशी सर्वाही. आवडीने देवाचं नामस्मरण करा. सावता महाराजांचं एक प्रसिद्ध अभंग. एक 5 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची आहे. सावता बाबा म्हणतात, देवा हे जीवन ज्याच्याकरता दिलं मी त्याच्याकरता वापरतो. तुझी साधना करतो. प्रपंचाला परमात्मा समजून मी प्रपंच करतो. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. सर्वत्र मला देव प्रतितीला येतो. पण देवा ही साधना करून याचा परिपाक याचे फलश्रुती देणं तुझ्या हातात आहे. सर्व भार तुझ्यावरती टाकलेला आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती. पण देवा खरंच मला सुख देशील का. माझ्या जीवनातलं भवदुःख जन्म मृत्यू निवृत्त करशील का. सावता बाबांनी सर्व भार देवावरती टाकला आणि आपलं काम करायला सुरुवात केली. ज्याच्याकरता देह दिला त्याच्या करताच वापरायचंय. पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा. तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. महाराज म्हणतात समयासी सादर व्हावे. हे समयासी सादर व्हावे. देवा ठेविला तैसे रहावे. देवा ठेविला तैसे रहावे. समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी पैसोनी हातीवर. कोणे दिवशी पालखी सुभेदार. हे कोणे दिवशी पायाचा जाकर चालत जावे. हे देव ठेविल तैसे रहा. सावता महाराज गोड वर्णन करतात. सावता बाबा म्हणतात कधी कधी हत्तीवरती बसून आपली मिरवणूक निघेल. कधी कधी घोड्यावरती बसून आपली मिरवणूक काढल्या जाईल. कधी कधी आपल्याला पायानं सुद्धा प्रवास करावा लागेल. पण आपलं भजन कीर्तन आपण साधना सोडायची नाही. दुःख आल्यानंतर साधना खंडित होता कामा नये. कधी यम येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. आपली साधना सोडायची नाहीये. कोणे दिवशी यमयती चालून. कोणे दिवशी प्राण जाती घेऊन. कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे. गोड वर्णन केलं सावता महाराजांनी. कधी यम येईल कधी प्राण घेऊन जाईल. कोणे दिवशी पैसोनी आचमन. कोणे दिवशी घरात नाही धान्य. कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा.
कोणी दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावी देव ठेविल तैसे रहावे. या सावता बाबांच्या उक्तीप्रमाणे आपण सुद्धा प्रपंच करत असताना भजन करणं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. निश्चित जीवनभर चिंतन केलं तर आपल्या संचित रूपे खात्यावरती नामचिंतनाचा बॅलन्स साठवला जाईल आणि त्याचा परिपाक शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचा परिपाक, त्याचा उपभोग आपल्या जीवनाला प्राप्त होईल. देवाचं चिंतन करून देहातून जर प्राण सुटेल तर जीवनाचा शेवट निश्चित गोड होईल. महाराज, आम्ही तुम्ही सांगितलेली सर्व साधना करायला तयार आहोत. तुम्ही म्हणतात येऊन येणार द्या विचारावे सार. ठीक आहे महाराज, धरा बापाई धीर भजन मार्गे, भजन मार्गात धीर धरायला तयार आहोत. चंचल चित्ताला स्थिर केलं, संतांच्या पायावर लीन झालो, अंतकरणात दृढ भाव ठेवून सर्वात सोपं साधन आवडीने आणि सर्व काळ देवाचं नामस्मरण केलं तर याचा फायदा आमच्या जीवनाला काय होईल? आमचा उद्धार होईल का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या 4 कडव्यामध्ये दिलेल्या गोष्टीचं जो परिपालन करतो त्या साधकाच्या जीवनाचा उद्धार होईल यात नवल नाही. त्याचा संपूर्ण वंशाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. अभंगाचं शेवटचं नाम म्हणे धन्य वंश नराचा, तुका म्हणे तुका म्हणे धन्य वंश नराचा, तुका म्हणे तुका म्हणे वंश तुका म्हणे धन्य वंश नराचा, तुका म्हणे धन्य वंश नराचा.
लीन भावे लीन चला बंधू भगिनींनो जाऊ बाबांच्या कीर्तनाचा लाभ घेऊ संताजी टाळी वाजवा सगळ्यांसाठी वा 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी 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 जय जय जय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हा 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या 4 चरणाचं चिंतन जो करणार आहे, अशा पद्धतीने जीवनाचं परिपालन जो करणार आहे, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. कोणत्या नराचा? ज्यांनी सर्व साधना केली, ऐसा निष्ठेयाचा मेरू झाला, चंचल चित्ताचे ठेवणे आठाई, संतांचे पायी लीन व्हावी. आपली वेळ संपलेली आहे. ज्यांच्या निमित्ताने आपला या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो ते सर्वांचे सुपरिचित असणारे कैलासवासी अर्जुनराव आबाजी पाटील मोगल. कैलासवासी आबाजी बाबांना ही लोकाची यात्रा संपून आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांचे असणारे सुपुत्र आदरणीय सुरेश अर्जुनराव पाटील मोगल आणि आदरणीय बाळासाहेब अर्जुन पाटील मोगल हे 2 त्यांचे सुपुत्र आहे. तसं त्यांच्या पत्नी आहे गंगा भगीरथी जिजाबाई अर्जुन पाटील मोगल, पुतणे आहे नामदेव भाऊ आहे, नातू आहे महेंद्र भाऊ, गणेश भाऊ, योगिताताई अभिजित लांडगे एक नात आहे. इकडे माधवराव शारंगधर पाटील मोगल पुतणे आहे, चिरंजीव शुभम, चिरंजीव साईराज, सौ सुवर्ण अक्षय पाटील गोडगे नात आहे. समस्त असणारा हा मोगल परिवार. या परिवाराने कैलासवासी अर्जुन बाबांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरिता श्राद्धविधीच्या निमित्ताने ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये पिंडदान विधी, त्याच निमित्ताने भगवंताचं नामस्मरण घडावं, ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान, गोदान घडावं. आपल्या असणाऱ्या वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होता यावं हाच उदात्त हेतू ठेवून एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. तसं वेळ भरपूर झालेला आहे. या लॉन्समध्ये तसा आवाज मलाच काही कळत नाही, पण मी बोलतोय, आपलं काम आहे बोलायचं, बरोबर आहे की नाही? पण तुम्ही तसं जाणून घेतलं असं थोडंसं की इथं होतं बा गोंधळ, मग थोडं काही ऐकायला मिळेल. परत तुम्हाला वाटलं तर हेच कीर्तन आपण बाहेर पटांगणात घेऊ. कैलासवासी अर्जुन बाबा यांना हे लोकाची यात्रा संपून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. श्रद्धेने करोती ती श्राद्ध. हा श्रद्धेने हे काम केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, त्याला श्राद्ध म्हणतात. आणि वर्षानंतर अविधी केला जातो म्हणून याला वर्ष श्राद्ध म्हणतात. अर्ध्याच मिनिटात आपली सेवा आपल्याला संपवायची. या दोन्ही असणाऱ्या सुपुत्रांच्या जीवनातला बाप आता कायमचा हरपला बरं का. आता जिंदगी सायासाने अपेक्षेने तो मिळणार नाही. आईसारखं प्रेम जगात कोणीच देत नाही, बापासारखा आधार जगात कोणीच देत नाही. आम्ही कीर्तनावरून घरी गेल्यानंतर आमच्या दरवाजाची कडी आमची पत्नी कधी खोलत नाही दादा. आमची कडी खोलण्याकरता ज्या माईला उठता येत नाही, आईला उठता येत नाही, कशी बशी उठणार आणि दरवाजाची कडी बाजूला करणार. दादा उशीर झालास, बराच उशीर झालाय, 1:15 वाजत आला. आई आपल्या निस्वार्थ अशा पद्धतीचं प्रेम करते मुलावरती. 2 टायमाची भाकरी शिजवून देणारी आई असते, पण मरेपर्यंतची शिदोरी बांधून ठेवणारा तो बाप असतो. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतो. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ अधिकार जिचा आहे त्याला आई म्हणतात, पण आकाशापेक्षा उंच अधिकार ज्याचा आहे त्याला बाप म्हणतात. बाप आई डोळ्यासमोर रडते म्हणून आई आपल्यावरती प्रेम करते. आपल्याला असं वाटतं बाप कधी रडत नाही, बाप हा कठोर अंतःकरणाचा असतो. बाप आपल्या जिंदगीमध्ये 2दाच रडतो, काका जाताना सांगून जाईल. एकदा आपले 2 मुलं जेव्हा आपलं घर सोडून विभक्त होतात ना, तेव्हा किती कठोर अंतःकरणाचा बाप असू द्या, त्या बापाच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आणि एकुलती 1 मुलगी आपलं घर सोडून जेव्हा सासरला जाते ना, किती कठोर अंतःकरणाचा बाप असू द्या, त्या बापाच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही. बापाचं किती प्रेम असतं पोरावर जाताना सांगून जाईल. आपलं पोरगं 14 वर्ष वनाला गेलं. वनवास शब्द राजा दशरथाच्या कानावरती पडता क्षणी राजा दशरथाने आपल्या पोराचं 6 वेळा नाम मुखाला घेतलं, आपल्या देहातून प्राण सोडला. राम राम कही राम कही राम राम कही राम. पोराच्या वेगाने स्वतःच्या देहातून प्राण सोडणारा बाप राजा दशरथासारखा बाप आपल्या जीवनात आपण कधी आठवलाय का? आपलं पोरग पाण्यात बुडून मरू नये याकरता बाळाला टोपलीत घेऊन गंगा पार करणारा वसुदेवासारखा
इतका बाप आपण आपल्या जीवनात कधी आठवलाय का? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश सिद्धी सजावा. याच उच्च कोटीतील कैलासवासी अर्जुन बाबांना इहलोकाची यात्रा संपून 1 वर्ष पूर्ण झालं. परिवाराने हा भव्य आणि दिव्य असा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार मंडळींची परम उपस्थिती आहे. या ठिकाणी आपल्या परिसराचं नवे वारकरी संप्रदायाचं वैभव, गायन सम्राट माझे हृदयविद्य सन्मित्र, ज्यांनी गेले 3-4 वेळेस नर्मदा माईची पायी परिक्रमा केलेली आहे. नुसतं गायनावर तुम्ही जाऊ नका, 4 चाली म्हटल्या म्हणून त्यांचं जीवन तुम्हाला कळणार नाही. 4 वेळा नर्मदा माईची पायी परिक्रमा केली. माझे परमश्रद्धेय हृदयविद्य सन्मित्र आमचे नागनाथजी महाराज गोरडे, एकदा महाराजासाठी टाळी वाजवा त्यांच्या कर्तृत्वाला. वा वा वा. दुसरे आमचे भाऊ आहे जे हरी बरं का, त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमात आहे. आणि या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्तीपरायण स्वर सम्राट आमचे परमस्नेही हृदयविद्य सन्मित्र वैभवजी महाराज वेलजाडी, एकदा महाराजासाठी टाळी वाजवा. वा 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 वा. अत्यंत गोड आणि पारदर्शक आवाज. त्यात आपल्या गावातील सर्व ही साधक मंडळी आहे. आमचे काकाश्री आहे सुपेकर. वा 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 वा. सुपेकर काकांची उपस्थिती. दुसरे आमचे महाबाबा ढेंगळे नाना, जय हरिवर का नाना. वा 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 वा. अत्यंत गोड आवाज आहे. तसे सगळे आमचे माझ्याबरोबर आलेले कॉन्ट्रॅक्टर आमचे प्रवीण भाऊ झांबरे. या माणसाला चालता चालता ते काम सोडून भजनाचा नाद लागला. कामं सगळे सोडून आणि कीर्तना करता या ठिकाणी प्रवीण भाऊंची उपस्थिती आहे. ही सर्वच आपल्या परिसरातील टाळकरी मंडळी आणि विशेषतः संतोष महाराज, आमचे परमस्नेही संतोष महाराज दीक्षित यांच्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणारी सर्व ही असणारी बाल गोपाल टाळकरी वारकरी मंडळी यांच्यासाठी एकदा टाळी वाजून यांचा सन्मान करायचा. वा 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 वा. गेले 2 तास आपल्याला कार्यक्रमासाठी तबल्याची साथ ज्यांनी केली. वा वा वा. महाराज असा होता असा, नाही तर नसला तो बरा. आमचे आदरणीय परमस्नेही हृदयविद्य सन्मित्र मृदंग विशारद, तबला विशारद शंभो महाराज लाड, अत्यंत मधुर अशा स्वरूपाचा तबला त्यांनी वाजवला. त्यांच्याकरता एकदा टाळी. वा 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 वा. मृदंगाची साथ दिली आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट सोपान बाबा गाडेकर महाराज. वा 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 वा. अत्यंत गोड मृदंग वाजवला. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. वा वा वा. सिंतची साथ केली. अनेक कथाकारांना, या वाद्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला कीर्तनात कळली असेल. अनेक कथाकारांना आणि संगीताची साथ करतात. आवाजही त्याच तोला मोलाचा आहे. आमचे परमस्नेही हृदयविद्य विशालजी महाराज रोकडे महाराजांसाठी एकदा टाळी. वा 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 वा. आणि हा आपला आवाज तुमच्या कानापर्यंत, एवढ्या या लॉन्चच्या गडबडीमध्ये सुद्धा तुमच्या कानापर्यंत मधुर स्वरूपात आणून पोहोचवण्याचं काम केलं आमचे रिनाकांत भाऊ कबाडी कुंभारीकर. एकदा भाऊसाठी टाळी वाजवायची. वा वा वा. अत्यंत गोड आवाज. आणि त्यांचा असणारा यूट्यूब चॅनल आहे. आपल्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम मी आहे तोपर्यंत आणि तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला आणि मोबाईलवर यूट्यूब चॅनलला खऱ्या अर्थाने नियमितपणे खऱ्या अर्थाने कीर्तन बघायला मिळणार. अजरामर स्वरूपाचं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आमच्या रिनाकांत भाऊने केलंय. वा 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 वा. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कृपया घंटी दाबायला विसरू नका. असा सर्वच असणारा मेळावा. इथं सर्व उपस्थित पुरुष बांधव, माता भगिनी, सर्व आप्तेष्ट आणि या कार्यक्रमाचा सगळा योगायोग घडवून आणला आमचे काकाश्री आदरणीय परमश्रद्धेय आमचे संदीप काका जपे. सारखा फोन मला चालू होता, महाराज कीर्तन असं झालं पाहिजे बरं का, कीर्तन तसं व्हायला पाहिजे. त्यांना मी सांगितलं हे बघा पाकिटही तसं झालं पाहिजे बरं का. मी जास्त ओळख काढत नाही. कीर्तनामध्ये जर लय जवळ पाहुण्याचा परिचय काढला की नागनाथ बाबा पाकिटात मार बसवतो. आमचे काकांनी खऱ्या अर्थाने या मोगल परिवाराशी नाळ जोडून दिली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. जाता जाता देवाच्या चरणी एक विनम्र प्रार्थना, भगवान सर्वात भाविकांच्या जीवनात सुख समृद्धी संतती सफलता असं सर्वांचं ईश्वर चरणारविंदी सदोदित प्रेम राहो आणि कैलासवासी काकांना आपल्या चरणाजवळ जागा मिळो हीच देवाच्या चरणी नतमस्तक विनम्र प्रार्थना करून आपल्या झालेल्या ईश्वरी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.
लिहिले पुरे वेळी हे करा क्षमा राधव महाराज हे नाही उच्चारिला हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा हे करा क्षमा